जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी। हे बघा आज आम्ही जरा एक दिव्यांग अपंग मेळावा आहे बघा शहाजापूर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर इथं। आता बघा एक करंजुरी पाटील यांचा फोन आला होता तर आम्ही आता बघा त्या शहाजापूरला निघालो आहे बघा आता। तर हा नगर पुन्हा हायवे आहे बघा आणि इथून हा जातेगाव फाटा आहे। तर ह्या जातेगाव फाट्यावरनं बघा इथून शहाजापूर जवळ आहे, पण त्यांनी आम्हाला सोप्यावर न्यायला सांगितलं होतं। पण आमचे एक जोडीदार आबा तर ते म्हणले बाबा इथून पण आपल्याला जायला रस्ता आहे, दाखवतो। हा रस्ता आहे बघा, हा जातेगाव फाटा, हा नगरवरून पुढे हा रस्ता आहे बघा जायला। तर हे बघा यात आमची गाडी आहे, ते करटे साहेब आहेत आणि आबा आहेत बघा। आता आम्ही चाललो आहे बघा आता तिकडं। ते त्यांनी 11 वाजता बोलवलं होतं, पण आता इथून आता आम्ही जाऊ आता 11 वाजेपर्यंत तिथं। तर बघा असं ह्या पद्धतीचं आहे। हे बघा हे शहाजापूर बघा डोंगरावरती आलोय बघा आम्ही आणि इथं पवन चक्क्यांचं आहे बघा। इथं सगळ्या पवन चक्क्या दिसतात बघा इथं या। तर आता आम्ही एका जवळच्या पवन चक्की आलोय बघा। तर बघा ही पवन चक्की म्हणजे बघा हे पवन चक्की बघा, आज जवळूनच पाण्याचा योग आला बघा आज। तर ही पवन चक्की बघा किती मोठी, ही कमीत कमी एक ट्रक आहे आणि मोठा म्हणजे ट्रकच्या सारखं बघा। ते पाठीमागं त्याला पुढे पंखे आहेत बघा आणि हे बघा ती पाठीमागे आहे ते बघा हे बघा हे ट्रकपेक्षाही मोठं म्हणजे असं हे बघा। हे एवढं हे पाठीमागं असून त्याला पुढं पंखे असतात बघा। हे खाली उतरून ठेवलेलं आहे बघा इथे। अरे बापरे, हे खरं मी आज बघितलं बघा। हे पवन चक्की आणि बघा हे ते पुढे जोडायचे पंखे बघा, हे उतरून ठेवलेले आहे बघा। हे किती मोठं आहे बघा हे आणि याला पुढं पंखे जोडतात आणि मग हे बघा हे वरती जोडतात बघा। आज म्हणजे इतक्या जवळून पाण्याचा योग आला बघा आज कार्यक्रमाच्या निमित्तानं, त्यामुळं आम्ही आज खास इथं उतरून हे म्हणलं जरा पाहावं म्हणलं कसं काय बघा। हे सगळी बघा सगळ्या साईडनी बघा ह्या पवन चक्क्या आहेत बघा, या संपूर्ण पवन चक्की आहेत बघा इथं। योग आला जे पवन चक्की बघण्याचा बघा आज हे बघा हे पाठीमागं त्याचं ते जोडण्याचं बघा ते साचा बघा त्याचा तो। आणि हे पवन चक्की बघा म्हणजे दिसत नाही इतकी मोठी पवन चक्की बघा ही, हे म्हणजे लय मोठं अंतर आहे बघा याचं। तर आम्हाला आता कार्यक्रमाला जायला उशीर झालाय, तर आम्ही आता कार्यक्रम म्हणजे आता तिथं अपंगाचा कार्यक्रम आहे बघा ठेवलेला सुनील करंजुले यांनी। तर आता तिकडं जाणार आहे बघा। हा हे बघा आता आम्ही इथं बघा ते शहाजापूर पवन चक्की डोंगरावर आलोय बघा आता इथं आणि इथं हा कार्यक्रम आहे बघा। तर बघा या अशा पवन चक्क्या बाहेर इतक्या भारी भारी पवन चक्क्या आहेत बघा इथं। हे म्हणजे अशा पवन चक्क्या आहेत बघा, काय त्याचा अंतच नाही अशा पवन चक्क्या आहेत। तर आता इथं बघा ते अपंगाचा असं प्रतिष्ठानचा निलेश टंके प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे बघा इथं। आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही तरटे साहेब हे सुभाषआबा नरवडे आम्ही बघा इथं आलेलो आहे बघा। आणि आता थोडं म्हणजे पाऊस पण चालू आहे, तर अशा पद्धतीचं आहे हे बघा इथं। आता सध्या अपंगाचा बघा इथं कार्यक्रम चालू आहे बघा आणि हे आमचे करंजुले साहेब आहेत बघा इथं। तर हे त्यांनी सकाळी फोन केला होता आज असं निलेश टंके साहेब प्रतिष्ठानचा इथं कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे बघा। त्या कार्यक्रमासाठी बघा सर्व मंडळी जमलेत। नमस्कार साहेब, नाव काय म्हणले आपलं? हे करंजुले साहेब आहेत बघा। सर आपलं नाव काय? रत्नाकर खानगे। हे खानगे साहेब आहेत बघा। हे नगर जिल्ह्याचे संपूर्ण अपंगाचे दिव्यांगाचे संपूर्ण पाहतात बघा हे आणि प्रतिष्ठान यांनीच आज इथं कार्यक्रम आयोजित केला आहे बघा। धन्यवाद साहेब। हे बघा आता इथं संपूर्ण आता कार्यक्रम आता झाड वृक्षारोपण याचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे बघा इथं। आणि सर आपलं नाव काय म्हणले? राहुल गुगळे। हे गुगळे ठिकाण गाव नगर बाळवणी। बाळवणीचे? बाळवणी। हा, तर तुम्ही म्हणजे हेच आपलं संघटनेचं काम करता? हा, घरी आपलं संघटनेचं सर्व काम संघटनेचे। धन्यवाद। हे बघा हे सुनील करंजुले साहेब आहेत बघा, यांचंच मला सकाळी म्हणजे हा तर 1 मिनिट हा ते। तर सर आपलं नाव काय म्हणले? मी तुकाराम कातोरे, सरपंच कामरगावचे। तर तुम्ही आज इथं कार्यक्रमासाठी उपस्थित येतो, तुमच्या या कार्यक्रमाबद्दल थोडा मला माहिती द्या का? म्हणजे कसं आहे, काय नियोजन आहे, कसं आहे काय ते? आमचे मित्र संदीप कोले, पिंपळगाव कावडे, नमस्कार। त्या ठिकाणी
सामाजिक काम फार मोठे आहे हा. त्यांचं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आम्हाला किंवा दिव्यांग बांधव हा. दरवर्षी या ठिकाणी येतात या कवडेश्वर डोंगरावर हा. आणि तिथे गेट टुगेदर कार्यक्रम करतात. गेट टुगेदर दरवर्षी का? आता चालू वर्षी आम्हाला एक नवीन उपक्रम राबवायचा झाडं लावण्याचा. हा. तर मग त्यांनी सांगितलं की आपल्याला किती झाडं लागतील, 5-50 झाडं लागतील. काम ज्या दोघांचं सहकार्यातून आम्ही झाडांची व्यवस्था केली हा. आणि एक दिव्यांग बांधव असून हा. आज या ठिकाणी ते आले आणि एक असं खेळीमेळीच्या वातावरणात. वातावरणात कुटुंबात समोर आहेत विशेष म्हणजे हो. आणि त्यांना एक वेगळा आनंद मिळावा. हा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिव्यांग असून सुद्धा हा. जे आज पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी सगळ्यांची जबाबदारी असते. हे लोक जबाबदारी स्वीकारित नाही. हो. परंतु दिव्यांग असताना सुद्धा सामाजिक बांधिलकीतून हे माणसं पुढे आली आणि एक समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी हा उपक्रम केला. चालेल. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. एक दिव्यांग बांधव हे असे करतात तर जे खऱ्या अर्थानं सृष्टीची मजा आहेत त्यांनी सुद्धा यांच्यापेक्षा दुप्पट काम केलं पाहिजे आणि एक दिव्यांग माणसं हे करू शकतात तर चांगल्या माणसं सुद्धा हे उत्साहाने केलं पाहिजे आणि एक याचा संदेश समाजामध्ये चांगल्या भावनेतून गेला पाहिजे जाणार आहे. आणि असं जर केलं तर आज आपण पाहतो उष्णतेचे प्रमाण वाढलेलं आहे, ऑक्सिजन कमी झालेलं आहे, पर्जन्यमान घटत चाललेलं आहे आणि असं जर सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न जर केले तर निश्चित प्रकारे उद्याचा काळ उज्ज्वल राहणार. धन्यवाद. बघा इथं आता गेट टुगेदरचा कार्यक्रम असल्यामुळे बघा वृक्षारोपणचं काम अपंगातर्फे चालू आहे. बघा दिव्यांग माणसांना हा ठेवलेला आहे. बघा इथं एक वृक्षारोपण. नाव काय म्हणले, कोणाच्या हस्ते लावले? हा, नाव काय म्हणले आपलं? भरत. आठ पूर्ण नाव सांगा. भरत पळसकर, गाव पिसुरे खांडचे. बघा भरत हे बघा त्यांनी एक वृक्षारोपण केले बघा इथं आता. तर आता हे संपूर्ण प्रत्येकाच्या हाताने आता इथे एक वृक्षारोपण केलं जाणार आहे. बघा आता इथे हे बघा आता इथं वृक्षारोपण चालू आहे बघा. आणि ते आता एक झाड बघा आता इथं लावतोय बघा. दाखवतोय आव्हान देणं आम्ही सर्व आता संपूर्ण आता झाड दाखवायचं बघा. आता हे काम चालू आहे बघा. नाव काय म्हणते आपलं? करमाळे आणि आपण हे योगेश दळवी आहेत बघा. आणि आम्ही आता इथं वृक्षारोपण करत आहे बघा. गाव कोणतं म्हणले आपलं? हे कोळगावचे. हे आबा आहेत, नरोडे मामा आहेत. हे आता बघा आज इथं खास गेट टुगेदर आम्ही करण्यासाठी इथं आलेलो आहे बघा. तर बघा इथं असं वातावरण आहे. एक पवन चक्की आहे बघा शेजारी आणि दरवर्षी हा उपक्रम करतात बघा. हे आमचे सुनील करमुरे आहेत बघा. त्यांचं म्हणजे दरवर्षी संपूर्ण दिव्यांगांचं हे असं काम करतात बघा इथं. फॅमिलीसहित लोक इथे येतात बघा. तर हे असं वातावरण तालुका पाणी सुद्धा नियोजन इथं केलेलं आहे. तर बघा असं दरवर्षी असे अपंग लोक जर असं जर करू शकतात तर सर्वसामान्य माणसाने असं केलं पाहिजे. तर असं तुम्ही पाहून सांगितलं बघा आता. तर हे म्हणजे आणि हे अपंग हे जरा बाहेर जरा थोडं म्हणजे त्रास देतात लोक. तरी असं निवांत एक ठिकाणी बघा असं त्यांनी असं आयोजन दरवर्षी करतो बघा. हे आज त्यांचं 4थं वर्षी असं नियोजन करण्याचं. तर ठीक आहे. जे आबा बघा हे आमच्या बरोबर आले बघा आज इथं. आणि ते सुद्धा आज इथे वृक्ष म्हणजे झाड लावतात बघा इथं. तर बघा ते त्यांना पण योग आला इथं आमच्यामुळे. यांचा त्यांचं पण अपंगाचं सर्टिफिकेट काढलेलं आहे त्यामुळे ते अगदी म्हणल्यावर लगेच आले बघा इथं. तर म्हणजे खरंच म्हणजे असे दिव्यांग लोक म्हणजे चांगलं असं योजना आहे बघा ही झाडं लावण्याची. धन्यवाद. हे आमचे आता तालुका शिरूर तालुका अध्यक्ष तरटे साहेब हे सुद्धा बघा इथं आज त्यांना मी सांगितलं हे सुद्धा इथं आवर्जून उपस्थित राहिले आणि यांनी सुद्धा याचा आनंद घेतला बघा गेट टुगेदरचा. तर बघा हे मॅडम आहेत. मॅडम आपलं नाव काय म्हणले? परत सांगा. हा ऍडव्होकेट हे उज्ज्वला गोखले आहेत बघा. तर ह्या सुद्धा बघा इथं आज उपस्थित राहिलेत बघा. आणि ते झाड हस्ते त्यांच्या सुद्धा इथं वर्कशॉपन होते बघा. हे बघा सगळे असे लोक बघा इथं गेट टुगेदर साठी सगळे आलेत बघा इथं. सर आपलं नाव काय म्हणले? सांगा नाव. योगेश दळवी. हे योगेश दळवी. कुठून आला आपण? कोळगावरून आले बघा. हे बघा हे सुद्धा इथं आज इथं हजर आहेत बघा. आज ते आज वृक्षारोपण करतायत बघा. हे बघा इथं संपूर्ण सगळे बघा दिव्यांग लोक बघा सर्व इथं आलेत बघा. गाडी करून फॅमिली सहित आलेत बघा इथं. आणि हे इथं म्हणजे आणि ह्या डोंगरावरती इथं सगळं संपूर्ण पवन चक्की बघा.
ही लय मोठी मोठी पवन चक्की बघा. आज ही जवळून पाण्याचा योग आला बघा इथं. आणि दर 4 वर्ष झाले बघा इथं हे नियोजन करतात बघा. तर ह्या नियोजन करण्याचं आज आम्हाला ही पहिलीच वेळ आम्हाला मिळाली बघा इथं येण्याची संधी मिळाली. तर हे बघा आणि इथं बघा आता इथं या लोकांना गेट टुगेदरसाठी आलेल्या संपूर्ण दिव्यांगांना बघा इथं स्वयंपाकाचं काम चालू आहे. आणि स्वयंपाक सुद्धा संपूर्ण म्हणजे असे आचार्य स्वतः दिवंगत लोक इथं स्वयंपाक करतात बघा. तर म्हणजे खरं असं उत्कृष्ट असं नियोजन आहे आज यांचं. नाव काय म्हणले आपलं? गौतम आढाव. गौतम. गाव कोणतं? सारोळा सोमवंशी. हा वा वा. हे आढाव म्हणजे हे आमचे थोडे म्हणजे पाहुणेच आहे असं. पण नंतर बोलू आपण पाहुण्याचं. पण हे तुम्ही स्वयंपाक म्हणजे तुम्ही स्वतः करता इथं सगळं? हा ठीक आहे. हे बघा हे असं हे दिव्यांग संघटनेचे आदर्श कुक आहेत. हा बोला बोला सांगा. आमच्या दिव्यांगांना ते उत्कृष्ट प्रकारचं भोजन असं या ठिकाणी तयार करतायत. या ठिकाणी मिष्टान्न भोजन होणार आहे. मिसळ मनसोक्त निसर्गाचा आनंद घेता आनंद व्यक्त करतोय. चांगली गोष्ट आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे आढाव आहेत बघा. हे आढाव आचार्य आहेत बघा हे. तर हे यांच्या नियोजन बघा आता हे दिव्यांगांसाठी बघा आता इथं म्हणजे आपण म्हणतो ना की वनभोजन. तर वनभोजन हे पद्धतीचं बघा हे एक गेट टुगेदरचं वनभोजन आहे बघा इथं. म्हणजे संपूर्ण दिव्यांग लोकांचं बघा. हे बघा इथं पण आता वृक्षारोपण चालू आहे बघा. मॅडम आपलं नाव काय म्हणले? सुनीता साळवी. कुठून आला आपण? नगर शहर. हे नगर शहर होऊन आले बघा. आज खास हे गेट टुगेदर कार्यक्रमासाठी बघा. आणि त्यांच्या हस्ते बघा इथं वृक्षारोपण चालू आहे बघा. तर किती म्हणजे माणसाला उत्साह आहे आणि आनंद आहे बघा. इतक्या लांबून लोक इथं बघा आज आनंद घेण्यासाठी इथं हजर झालेत बघा. धन्यवाद मॅडम. आम्ही आज अशा निसर्ग रम्य स्थानी आलोय बघा. गेट टुगेदर बघा ते कर्जोरे साहेबांनी बघा इथं आयोजन केलंय बघा इथं. आणि असं ते 2-4 वर्ष असं करतात बघा ते. पण आज 4थं वर्ष त्यांचं या वर्षी करण्याचं बघा. त्या निमित्ताने आज आम्हाला आमंत्रण केलं होतं. त्याकरता आम्ही आज इथं आलोय बघा. खरंच म्हणजे आपण कोकणात जातो. कोकणात जाऊन सुद्धा एवढं निसर्गरम्य वातावरण बघायला मिळत नाही. असं ह्या पद्धतीचं निसर्गरम्य वातावरण बघा. हे पवन चक्क्या या संपूर्ण साईडने सगळ्या बघा या पवन चक्क्या आहेत बघा इथे. संपूर्ण ह्या पवन चक्क्या आहेत बघा इथे. आणि ह्या असं एक पॉईंट आहे की ह्या पॉईंटवर म्हणजे सगळे बघा आता नगर पारनेर हे सगळ्या भागाचे बघा दिव्यांग लोक बघा अशी गाड्या करून इथं आज दिवस घालवण्यासाठी बघा इथं आले आहेत बघा. आज गेट टुगेदर म्हणजे संपूर्ण आहे का एन्जॉय करण्यासाठी आलेत बघा सगळे दिव्यांग बांधव. सगळे दिव्यांग बांधव आहेत बघा हे. आणि इथं एन्जॉय सगळ्यांना इथं अल्पोपहाराची व्यवस्था आहे. ते सगळं असं दिवंगच करतात बघा. आणि त्यांनी इथं आज असं नियोजन केले बघा इथं. आणि हा योग आज आम्हाला आला बघा. आणि आज तर्टे साहेब पण त्यांना नुसतं मी सकाळी फोन केला तर ते पण लगेच म्हणले चला जाऊ. म्हणले काय हरकत नाही अपंगाचं आहे चला जाऊ. ते आबा पण म्हणले चला मी पण येतो. म्हणले चला काय म्हणजे जरा एक दिवस जरा एन्जॉय करायला जायचं. तर बघा आम्ही इथं एन्जॉय करायसाठी आलोय. आणि खरंच असं निसर्गात माणसाने कधी वर्षातून एकदा तरी असा एन्जॉय करा ठिकाणी असं यायला पाहिजे. तर खरोखर म्हणजे हा एन्जॉय म्हणजे असा एन्जॉय पुढं बाहेर ट्रिपला जाऊन सुद्धा मिळत नाही. असा हे एन्जॉय बघा तिथं. इथं म्हणजे असं आहे इथं फोन येणे नाही आणि फोन करणे पण नाही. इथं मूळ म्हणजे रेंजच नाही. असं ठिकाण यांनी निवडले जिथं फोनला रेंज नाही ते ठिकाणी हे आमच्या लोक दिव्यांग बांधवांनी निवडले. हा पॉईंट इतका भारी पॉईंट आहे म्हणजे ह्या पॉईंट बरं म्हणजे तुम्हाला कोणाचा फोन येणार नाही कोणाला फोन करता येणार नाही. इथं फक्त एन्जॉय म्हणजे संपूर्ण निसर्गाचं पाहण्याचं काम आहे बघा. हे बघा आता इथं पण रोडच्या कडेला इथं झाडं लावायचं काम चालू आहे बघा. नमस्ते महाराज. नाव काय म्हणले आपलं? राहुल आढाव. आढाव. तुम्ही कुठं? आम्ही सारोळा सोमवंशी. वा वा वा. हा बा तिकडून तुम्ही आले बघा. हा हे बघा इथं वृक्षारोपण आता चालू आहे बघा. हे आमचे तर्टे साहेब आहेत बघा. चला बघा हे आता हे सगळे सायकलवाले आहेत बघा. हे वा 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 वा. हे बघा हे सगळे असे गाड्यावरती आलेत बघा इथं लोक. आमचे दिव्यांग बघले बघा आले बघा इथं. पुढे चर्चा चालू आहे बघा. म्हणजे कसं नियोजन करायचं काय करायचं.
दिव्यांगाची बघा चर्चा चालू आहे, कसं केल्याने काय होईल, कसं होईल चर्चा चालू आहे. हे बघा असं उत्कृष्ट असं नाश्त्याचं जेवणाचं नियोजन केलंय बघा इथं यांनी. हे इथं बघा मिसळ पाव, वडापाव, भजीपाव हे असं संपूर्ण बघा मटेरियल आणून त्यांनी बघा इथं असं नियोजन केले बघा जेवणाचं नाश्त्याचं. बघा किती सुंदर असं केले बघा. आपण म्हणतो ना वनभोजन, हे वनभोजन सारखं बघा आता हे वनभोजन चालू आहे बघा. हे आम्ही लहानपणी शाळेत आमचं असं वनभोजन करायचे त्या पद्धतीचं बघा हे दिव्यांग माणसाने वनभोजन बघा केले, सुंदर असं नियोजन केले बघा. तर हे कारकिरे साहेब असतील, हे बघा आपले नाव काय म्हणा हे खानगे साहेब आहेत बघा. हे सगळे बघा हे सगळे नगरहून आलेत, कोण श्रीगोंदा नगर पारनेर हे असे संपूर्ण असे लांब काही याच्यावरून आलेत बघा, जालन्यावरून आलेत, काही असे लांबून सुद्धा मंडळी आलेत बघा. तर ते संपूर्ण असं बघा आज इथं आनंद घेण्यासाठी आलेत बघा सगळे. इथं उत्कृष्ट असं नियोजन आहे बघा. हे बघा सुंदर असं केलंय बघा त्यांनी. मिसळ पाव, वडापाव, भजीपाव, नाश्ता वाढण्याचं पण काम अगदी तरुण वर्ग चांगल्या पद्धतीने करतात बघा. हे बघा या वकील मॅडम बघा नगरवर संपूर्ण असे बघा जेवणाचं असं बघा सुंदर असं नियोजन चाललं बघा. अगदी निसर्गरम्य कमीत कमी आम्ही उंच डोंगरावर म्हणजे निवांत एकांत वास असा या ठिकाणी बघा याचं एका बघा इथं. तर असं सुंदर असं आयुष्यात प्रथमच मी आलो बघा असं नियोजन पाहायला आणि हवेशीर म्हणजे माझं वनभोजनाचं नाश्ता करण्यामध्ये बघा. हे उत्कृष्ट असं बघा नियोजन झालं, जेवण वगैरे झालं बघा आता. आणि आता बघा आता आम्ही आता निघण्याच्या तयारीला आहे बघा. आता निघायचं आता चला आता येऊ आम्ही आता. हा मग आता हे दुसरे दोन लोक जरा आज गाईवर आहेत तर नाही धन्यवाद. अहो नाही आपण हा एक काम करा ना तुमचं सगळ्यांना. हे बघा आता फोटोशूट चाललंय. हे बघा आता हे करंजुरी साहेब आहेत बघा. आणि हे आपले सोशल मीडियाचे वर्कर म्हणजे लंकेश साहेब प्रतिष्ठानचे हे संपूर्ण त्यांचं हे कारभार पाहतात बघा. हे नाव काय म्हणले सर आपलं? श्रीकांत चौरे हा श्रीकांत चौरे बघा. हे तर हे पण ह्या संपूर्ण जे फाउंडेशनचे संपूर्ण बघतात आणि स्वतः पत्रकार आहेत, सोशल मीडिया चालवतात. धन्यवाद सर. काय पवन चक्याचं आहे बघा. इथं ह्या पवन चक्याचं इथं कोणची कंपनी आहे? ही स्विडलँड कंपनीचं ऑफिस आहे बघा इथं. आणि स्विडलँड कंपनीचं बघा इथं पवन चक्या इथं तयार करता, इथं बसवलं सगळं इथं नियोजन असतं बघा पवन चक्याचं. हां तर बघा हे अगदी निवांत एन्जॉय करण्याचे ठिकाणी बघा इथं. म्हणजे अगदी संपूर्ण हे नगर जिल्ह्यातलं खरे पर्यटन स्थळ आहे बघा इथं. हे अजून पुढं लय उंच डोंगरावरती आहे बघा. हे मी तो कार्यक्रम आता दिव्यांगांचं संपून बघा. आता इथं बेलोंडे फाट्यावर आता ते म्हणजे आमचे महाराज म्हणजे चहा घ्यायचा तर आता इथं चहासाठी थांबले बघा. हे बघा आता इथं चहा घेतो बघा. इथं चहा वगैरे घेतला बघा. आता जरासा गुळाचा चहा खायला बघा. तर आता आजचा व्हिडिओ जरा थोडा मोठा होणार आहे कारण आज लयच पर्यटन स्थळ अगदी भारी आज मिळालं बघा आज करंजुरी साहेबांच्या कृपेने. तर
त्याचा आनंद झाला. आजचा दिवस पण चांगला गेला बघा. तर आता एक व्हिडिओ वाढण्याचा संपवतो. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.